नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर चला तुमच्यासाठी असं एक छान असा व्हिडिओ घेऊन आले आहे. तर बघा, आता आपलं दत्त जयंतीनिमित्त आपलं गुरुचरित्र पारायण सुरू आहे. तर आता सगळ्यांनीच गुरुचरित्र पारायण करत असतील आणि ज्यांना वेळ नसेल आता त्यांना करायचे आहे. तर आपल्या आता बघा, गुरुचरित्र पारायणाला राहिले आपले 4 दिवस तर झाले, आपल्याला राहिले 3 दिवस, तर आपले 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण. आता त्यांना करण्याची कोणाची इच्छा असेल, आता गुरुचरित्र तर करू शकत नाही आपण. आता एवढं गुरुचरित्र खूप मोठं पारायण, आपलं 3 दिवसीय पारायण तर करू शकता तुम्ही. पण आता समजा तुम्हाला तेवढाही वेळ नाही आहे की बाबा 3 दिवशी पण आम्ही एवढा वेळ बसू शकत नाही. आणि हा ग्रंथ खरं तर यांच्यासाठी आहे की बाबा त्यांना म्हणजे खूप असं वयोवृद्ध आहेत, आता बसू शकत नाही, पण एक छंद आहे मनाचा, करण्याची एक इच्छा आहे त्यांच्यासाठी हा एक दिवसीयही आपण संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करू शकतो. तर हे पारायण काय करायचं आहे, तर फक्त 7 अध्याय आहेत, ते आपण अर्ध्या तासामध्येही बसून आपण करू शकतो. तर त्यासाठी हा छान असा व्हिडिओ आहे. तर बघा, तर याच्या नियम अटी काय आहे, तो याचं आपण वाचन केल्यानंतर आपल्याला कोणतं फळ भेटणार आहे. तर बघा, गुरुचरित्र साराम सॉरी गुरुचरित्र आपण पारायण करत असतो, तर त्याचाच पूर्ण सारा याच्यामध्ये आहे. तर हे फक्त 7 अध्यायाचं आहे आणि आपलं गुरुचरित्र पारायण 53 अध्यायाचं आहे. आता त्याच्यामध्ये फरक बघा, 1 ते 53 अध्याय त्याचा फक्त सारांश म्हणजे छोटंसं त्याच्यामधले सगळ्यातल्या छोट्या छोट्या कथा आपल्या याच्यामध्ये आहेत. पूर्ण दत्त महाराजांचं सगळं सेमच आहे, फक्त एक सविस्तर माहिती कशी असती ती सर्व आपली गुरुचरित्रामध्ये आहे आणि याच्यामध्ये फक्त त्याचे सार आहेत की नाही का, थोडक्यामध्ये सगळी माहिती आपल्याला सांगितली आहे. कारण बघा, गुरुचरित्र पारायण वाचणार तर तुम्हाला तेच फळ भेटणार आहे आणि संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कराल तुम्ही एका दिवसात तर तुम्हाला तेच फळ भेटणार आहे. मग तुम्ही असं करणार का फक्त संक्षिप्त गुरुचरित्र नाही, तर तुम्ही नक्की गुरुचरित्र पारायणच करायला पाहिजे. कारण ज्या पारायणामुळं खरंच हा गुरुचरित्र पारायण हे आपले 5वा वेद मानला गेला आहे. तर हे हे ग म्हणजे हा ग्रंथ आपण जेव्हा घरामध्ये करत असतो तर घरामध्ये तुमच्या कोणत्याही निगेटिव्हिटी, कोणत्याही घरामधील तुमच्या ज्या नकारात्मक ज्या ऊर्जा आहे किंवा आपल्या घरामध्ये सगळ्या नकारात्मक गोष्टी घडत असतात बघा, चिडचिड असते, भांडण असते, सारखे वादविवाद असतात, पैशाची कटकट असते किंवा आपले नाही का कर्ज आहे आपल्यावरती, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या घरामध्ये होत असतात तेव्हा तुम्ही एकदा तरी वर्षातून गुरुचरित्र पारायण 7 दिवसाचं तुम्ही घरामध्ये करा. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या घरातल्या नाहीशा होणार आहेत. तर तुम्हाला ह्या फरक नक्की जाणवणार जेव्हा एकदा तर तुम्ही गुरुचरित्र पारायण तुमच्या घरामध्ये होईल. ह्या सगळ्या गोष्टींना खरंच खूप म्हणजे तुम्हाला खूप असा अनुभव येणार की नाही का, आपण गुरुचरित्र पारायण केल्यापासून आपल्या घरामध्ये किती शांतता, किती सकारात्मकता निर्माण झाली आहे, किती सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. तर त्यासाठी गुरुचरित्र पारायण किती महत्त्वाचं आहे बघा. खूप असं नाही का, तुम्ही आत्ता दत्त जयंती आहे म्हणून करता, ठीक आहे, तुम्हाला आता ह्या काळामध्ये बघा काय काय प्रॉब्लेम असतात, म्हणजे सुतक असते, विठाळ असते, त्यामुळं आपण गुरुचरित्र पारायण करू शकलो नाही. तर मग याची आपल्याला खंत नको व्हायला, तर तुम्ही हे श्रावण महिन्यामध्येही करू शकता किंवा तुम्ही आधीमध्ये कोणत्याही महिन्यामध्ये तुम्ही सुख करू शकता. असं कोणताही नियम नाही की तुम्ही ह्या महिन्यामध्येच गुरुचरित्र पारायण केलं पाहिजे, असं काही नाही आहे. तर तुम्ही कधीही गुरुचरित्र पारायण करू शकता आणि हे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण तर तुम्ही रोज करू शकता घरामध्ये. बघा, हे 7 अध्याय आहेत फक्त आणि त्याला किती तास लागणार आहेत का, अर्धा तास फक्त. आणि हा अर्धा तास आपण सहज करू शकतो. तर याची तर खूप अशी नाही का, आपण वर्षातून एकदा करणार आणि तुम्ही रोज हे जर संक्षिप्त गुरुचरित्र पारायण केलं तर रोज आपल्या घरामध्ये एकदम सकारात्मकता वातावरण होणार आहे. आपण आता बघा, स्वामी चरित्र सारामृत 3 अध्याय रोज करत असतो, तर ते 21 अध्यायाचं पारायण आहे आपलं 7 दिवसामध्ये पूर्ण होतं. तर आता बघा, त्याच्याबरोबर आपण हेही करू शकता, फक्त 30 मिनिटाचं आहे, तर तुम्ही घरामध्ये अर्धा तास नाही का सकाळ किंवा संध्याकाळही करू शकता. आणि याचं काय असे विशेष नियम नाही आहेत की बाबा तुम्ही नाही का काय करायला पाहिजे किंवा हे खायला पाहिजे ते कोणताही नियम अटी नाही आहे त्याच्यामध्ये. तुम्ही कोणतेही म्हणजे हा ग्रंथ असा आहे, तुम्ही प्रवासामध्येही वाचू शकता किंवा तुम्ही कुठे बाहेरगावी आहे, बाहेर देशामध्ये असाल तरीही तुम्ही हा ग्रंथ वाचू शकता. आणि याचा ग्रंथ तुम्हाला कुठेही पूजेच्या दुकानामध्ये, आपल्या पुस्तकांच्या दुकानामध्ये हा ग्रंथ भेटून जाईल. आणि बघा, याचं तुम्हाला जर भेटला नाही तर आपण मोबाईलमध्ये PDF वगैरे पण काढू शकता आणि तुम्ही असं या प्रकारे हे तुम्ही एक दिवशीय पारायण करू शकता. आता आपले बघा एवढे दिवस तर राहिले नाही आहे, तर तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही हे गुरुचरित्र पारायण रविवारी दत्त जयंतीला सकाळीही फक्त करू शकता. आणि तुम्हाला आता बघा, सकाळमध्ये तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी तर तुम्ही काहीच म्हणजे आपलं गुरुचरित्र पारायण नाही आहे तुमच्याकडं, आता तुम्हाला दत्त महाराजांची आज दत्त जयंती आहे आणि बाबा मला दत्त महाराजांची सेवा करायची आहे, तर तुम्ही पूजा मांडणी वगैरे करा साधी आणि हे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण पूर्ण 7 अध्याय वाचन करा. तुम्हाला पूर्ण 7 दिवसाचं जे गुरुचरित्र पारायण करणार आहे त्यांना जेवढं फळ मिळणार आहे तेवढंच तुम्हाला हे एक दिवसीय पारायण करून हे फळ मिळणार आहे. आणि हे पूर्ण वाचन झाल्यानंतर तुम्ही दत्त महाराजांची नाही का
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, तुम्ही याचेही एक माळ जप करू शकता. किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, याची तुम्ही एक माळ जप करू शकता. एक माळ जप म्हणजे 108 मणी असतात, तर 108 वेळा आपलं नामजप होऊन जाईल. तर तुम्ही ही सेवा करू शकता. आता याचे नियम अटी तर काय फारसे नाही आहेत, पण एखादी गोष्ट बघा, आता आपण दत्त जयंती दिवशी करणार पारायण, किंवा त्याचे 7 दिवस तुम्ही करणार असणार. 7 दिवस तर नाहीच होणार आता, पण तुम्ही जर हे पारायण करत असाल नाही का, आता एक दिवसीय पारायण म्हणजे एक दिवसात तुम्ही 7 देव वाचणार, तर तेव्हा त्या दिवशी आपण थोडंसं नाही का म्हणजे नॉनव्हेज तर आपण नाही खाणारच, ते तर आपल्याला समजतंच. पण समजा या दिवशी तुम्ही कांदा लसूण अशा तामसी अन्न नाही खाल्लं तर चांगलीच गोष्ट आहे ना, तर तुम्ही हे खाऊ नका. किंवा तुम्ही त्या दिवशी, आता दत्त जयंती दिवशी आपण उपवासच करत असतो नाही काय, कोणाचा पौर्णिमेचा उपवास असतो, किंवा तुम्ही हे उपवास करून जर हे पोथी वाचली तर खरंच खूप छान असं तुम्हाला अनुभव येणार आहे. आणि तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचं तुम्हाला हे पुण्यही मिळणार आहे. आणि हे वयोवृद्ध लोकही करू शकतात, कारण अर्धा तास बसता तर कोणीही बसून नाही का हे पारायण करू शकता. तर याच्या काही नियम अटी असं काहीच नाही आहे, कोणत्याही गोष्टीचे ह्या नियम अटी नाही आहेत. आणि हे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण फक्त 7 अध्याय असल्यामुळे नाही का आपल्याला सहज असं हे शक्य आहे. आणि हे म्हणजे असं नेम नाही आहे की बाबा तुम्ही इथं बसून करायला पाहिजे, तिथं बसून नाही. तुम्ही असं चेअरवर बसून सुद्धा करू शकता. देवापुढे बसून केलं तरी चांगलं आहे, पण तुम्हाला बसू शकत नाही तर 30 मिनटं तुम्ही चेअरवर बसून सुद्धा हे वाचू शकता. तर तुमची नक्की करायची इच्छा असेल तर तुम्ही हे नक्की एक दिवसीय गुरुचरित्र पारायण फक्त आणि फक्त आता एका दिवसामध्ये करायचं असेल तर तुम्ही हे नक्की करा. तर बघा, हा नक्की तुम्हाला ग्रंथ भेटून जाईल. तुम्ही नाही का दुकानामधून पण घेऊ शकता, किंवा तुम्ही नाही का PDF सुद्धा तुम्ही वाचू शकता. आणि तुम्ही आवर्जून नाही का, तुम्हाला खरंच ह्या दत्त जयंतीपर्यंत तर तुम्ही नक्की एक दिवशी हे पारायण नक्की करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.